संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर घडलेली घटना महाराष्ट्र अजूनही विसरलेला नाहीये। खरं तर 21 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती। तेव्हापासून आजपर्यंत त्याच्या मागचं कारण आयफोन सांगण्यात आलं, तर कधी कौटुंबिक वाद, तर कधी आईच्या व्हिडिओमध्ये वेगळीच माहिती, तर आता तर कुणालच्या आईवडिलांचे नातेवाईकच एकमेकांवर आरोप करू लागले आहेत। खरं तर हे सगळं होत असताना याच्यामध्ये दोन गोष्टी मिसिंग होत्या आणि त्या अखेर उघडकीस आल्या। पहिली गोष्ट म्हणजे कुणालचा एक मेसेज, कुणालचा एक शेवटचा मेसेज जो अक्षरशः पोलिसांना देखील माहिती नव्हता, तो आज उघडकीस आला आणि या मेसेजमुळे आतापर्यंतचं सत्यच पूर्णतः बदललं। पण यानंतर एक अशी मुलाखत समोर आली ज्याने या प्रकरणात सगळं उलटं फिरलं। आता ज्याच्यामध्ये कुणालच्या आईचे वडील पहिल्यांदा बोलले, त्यांनी सांगितलं कुणाल आणि वडील यांच्यामध्ये असणार एक छुपं रहस्य। कुणालचे वडील आणि कुणालमध्ये एक अशी गोष्ट होती की जी आजपर्यंत जिच्यावर कोणी प्रकाश टाकला नव्हता आणि याच गोष्टीमुळे हे प्रकरण घडलं। खरं तर कुणालचा शेवटचा मेसेज आणि आजोबांनी सांगितलेले वडील आणि मुलाचं नातं, या गोष्टीमुळे या प्रकरणाला एक विचित्र वळण लागलंय। खरं तर हे प्रकरण जेव्हा घडलं तेव्हा हे घडण्यामागचा मुख्य केंद्रबिंदू होता कुणाल, पण मात्र त्याच्याकडे कुणाचं लक्ष जात नव्हतं। काही जणांनी वडिलांचे जुने प्रकरण उकरून काढले, तर काहीने आईला चुकी ठरवलं, काहींना आत्या विष कालवते असं वाटलं, तर काहींना सासरच्यांकडींची चूक, असे वेगवेगळे अंदाज वर्तवले जात होते। पण खरी शंका तिथून वाढली जेव्हा कुणालच्या आईचे वडील म्हणजे त्याचे सख्खे आजोबा कॅमेऱ्यासमोर आले आणि त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची आणि आतली गोष्ट सांगितली। ते पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर येऊन बोलले, कारण आतापर्यंत फक्त वडिलांकडचेच नातेवाईक बोलत होते। कुणालच्या वडिलांचे वडील बोलत होते, कुणालच्या वडिलांची बहीण बोलत होती, आईकडचा एकही नातेवाईक बोलत नव्हता। पण अखेर कुणालच्या आईच्या वडिलांनी जे सत्य सांगितलं त्याने खरं तर या प्रकरणात आणखीनच संशय वाढला होता, कारण की कुणालच्या वडिलांची एक अशी गोष्ट होती जी कुणालला खटकली आणि त्यामुळे हा प्रकार घडला। आणि खरं तर याच गोष्टीमुळे हे प्रकरणाचे एक चित्रच बदललं। आता खरं तर दोन गोष्टी आज अचानक उघडकीस आलेल्या आहे। पहिली गोष्ट म्हणजे कुणालची एक विचित्र सवय आणि कुणालचा तो शेवटचा मेसेज, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुणालच्या आईच्या वडिलांनी सांगितलेली ती कुणालच्या वडिलांची एक विचित्र गोष्ट। सगळं सत्य आता पूर्णतः बदललेलं आहे। कालपर्यंत या घटनेच्या बाबतीत जे काही सोशल मीडियावर पाहिलं होतं ते सगळं खोटं ठरलं, कारण की कुणालच्या आईच्या वडिलांनी एक असं गुपित सत्य सांगितलं जे आजपर्यंत कुणालाच माहिती नव्हतं। मग खरंच काय होता तो कुणालचा शेवटचा मेसेज? कुणालच्या आईच्या वडिलांनी नेमकं कोणती ती अशी गोष्ट सांगितली जी कुणालच्या वडिलांची कुणालला खटकली आणि ज्यामुळे हे प्रकरण घडलं? कोणता तो असा महत्त्वाचा दुवा समोर आला की ज्याने आजपर्यंतची सगळी माहिती खोटी ठरली? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट। 21 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर मधल्या खवड्या डोंगराच्या खोलदरीत एक कुटुंबाचं होत्याचं नव्हतं झालं। आई संगीता, वडील मुरलीधर आणि एकुलता एक मुलगा कुणाल। अवघ्या काही सेकंदात हे हसतं खेळतं कुटुंब संपलं। आता खरं तर या घटनेचे थरारक व्हिडिओ अख्ख्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत। आता ही घटना झाल्यापासून आजपर्यंत म्हणजे साधारणपणे 4 दिवसापर्यंत याच्यामध्ये अनेक कारणं, अनेक अंदाज वर्तवले जात आहे। खरं तर सुरुवातीला सांगण्यात आलं वडिलांचीच काहीतरी प्रॉब्लेम होता। आधी आयफोनचं कारण सांगितलं, त्यानंतर वडिलांचं जुनं प्रेम उकरून काढण्यात आलं, त्यानंतर आत्या आणि वडिलांचा संवाद, आईचे भांडणं आणि सगळं वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समोर येत होत्या। अनेक चर्चा याच्यामध्ये पसरवल्या जात होत्या। पण आता जेव्हा आईचे वडील म्हणजे कुणालच्या आईचे वडील जेव्हा समोर आले तेव्हा त्यांनी कुणालचे वडील आणि त्यांच्यामधली एक अशी विचित्रच गोष्ट सांगितली ज्याने या प्रकरणाचं सत्यच बदललं। खरं तर सुरुवात झाली एका मेसेजपासून। कुणालचा एक असा मेसेज होता जो शेवटी त्याने केला होता। खरं तर आधी सांगण्यात आलं की कुणालला तसं करायचं नव्हतं, पण मग कुणालने मेसेज का केला होता? खरं तर हा मेसेज असा होता की जो अक्षरशः सर्वसामान्य माणसाला सोडा, तपास अधिकाऱ्यांना देखील सापडला नव्हता। आणि हा मेसेज जेव्हा सापडला, जेव्हा आजोबांची मुलाखत समोर आली, तेव्हा आत्तापर्यंतचे सगळे दावे पुरावे सगळे खोटे ठरले, कारण की सत्य वेगळंच निघालं। आतापर्यंत या प्रकरणात वडिलांच्या बाजूने अनेक नातेवाईकांनी मुलाखती दिल्या। वडिलांचे वडील बोलले, वडिलांची बहीण बोलली, सगळे बोलले होते, पण आईच्या नातेवाईक कुणीच बोललं नव्हतं। आईचे वडील शांत होते आणि अखेर त्यांनी मौन सोडलं आणि त्यांनी सगळ्यात पहिला कॅमेऱ्यासमोर येऊन अत्यंत मोठा आणि स्फोटक खुलासा केला, ज्याने या प्रकरणाची बाजूच पूर्णतः वेगळी समोर आणली। आजोबा स्पष्ट शब्दात सांगू लागले कुणालच्या आपल्या आईवर प्रेम होतं, पण तेवढंच त्याच्या वडिलांवर प्रेम होतं। आता आईचे वडील जे कुणालचे वडील आणि त्याच्यामध्ये असणारं जे नातं होतं त्याच्याविषयी एक विचित्रच गोष्ट सांगणार होते आणि त्या गोष्टीने प्रकरण बदलणार होतं 50%।
पण त्यानंतर कुणालचा जो शेवटचा मेसेज होता त्याने तर हे प्रकरण सगळंच उलटं फिरणार होतं. 21 ऑगस्टला डोंगरावर जे काही घडलं तो कुठलाही पूर्वनियोजित निर्णय नव्हता, तर तो एक दुर्दैवी घडलेली घटना होती. आजोबा पुढे बोलू लागले. ते म्हणाले, कुणाल त्या डोंगराच्या कड्यावर 3 तास उभा होता. आता विचार करा, एखाद्या मुलाला जर हा तिथे जो निर्णय घ्यायचा असता तर तो तिथं कशाला थांबला असता? तो आलेच त्यांनी तसं केलं असतं. पण गडबड कुठे झाली? वडील तिथे पोहोचले. वडिलांनी प्रचंड घाई केली. वडील जर त्याला पकडण्यासाठी धावले नसते, 5-10 मिनिटं शांत राहिले असते, तर कुणाल स्वतःहून आपल्या आईच्या मागे आला असता. वडील पकडायला गेले, दोघांचा तोल गेला आणि ती दुर्दैवी घटना घडली. आता हे त्या आईच्या वडिलांचं म्हणणं होतं, पण त्यांनी पुढे वडिलांच्या आणि मुलामधली एक गुपित गोष्ट सांगितली आणि याने खरं तर हे 50% प्रकरण उलटं फिरणार होतं. आजोबांनी वादाचं मूळ कारण सांगायला सुरुवात केली. 3 महिन्यापूर्वी कुणालच्या आत्याच्या मुलाने त्याने टोकाचा निर्णय घेतला होता. म्हणजेच कुणालचा आत्ते भाऊ तिथे नव्हता. मग आता कुणालचे वडील तेव्हापासून सतत बहिणीकडे राहायचे. वडिलांची एक गोष्ट कुणालला प्रचंड खटकत होती आणि तीच गोष्ट होती की ज्यामुळे हे प्रकरण घडलं असावं असं त्याच्या आजोबांनी सांगितलं. आता आजोबांच्या बोलण्यावर फारसा भरोसा लोकांना बसणार नव्हता, पण जेव्हा कुणालचा शेवटचा मेसेज समोर येत होता आणि त्याच मेसेजने सगळ्या प्रकरणाचं चित्र बदलणार होतं. आजोबा म्हणाले की कुणालचे वडील त्याच्यावर कुणालवर दबाव टाकायचे. ते म्हणायचे की तू माझ्या बहिणीशी म्हणजे तुझ्या आत्याशी बोल, संबंध चांगले ठेव. यावर कुणालचं म्हणणं होतं की गेल्या 17-18 वर्षात आत्या माझ्याशी कधी आपुलकीने बोलली नाही. मी तिच्याशी अचानक कसं बोलू? माझी तिच्याशी बोलायची इच्छा नाही. आणि याच एका मुद्द्याहून बाप लोकात गैरसमज आणि वाद निर्माण झाला आणि याच रागातून कुणाल बाहेर पडला. आता हे स्टेटमेंट होतं कुणालच्या आईच्या वडिलांचं. आता याच्यावर देखील फारसा कुणी भरोसा ठेवत नसते, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुणालचा शेवटचा मेसेज काय होता. शेवटचा मेसेज आता अखेर समोर येणार होता, कारण की आता पत्रकारांनी थेट त्याच्या कुणालच्या मित्रांची भेट घ्यायला सुरुवात केली होती. एक मित्र आधी समोर आला. त्या मित्राने कुणालची एक विचित्र सवय सांगितली. कुणाल अभ्यासात हुशार. तो नामांकित आकाश फाउंडेशनमध्ये नीटची तयारी करत होता. तो दररोज 8:30 वाजता घरातून आपल्या बाईकसाठी निघायचा. दुपारी 1 वाजता त्याच बाईकून घरी जायचा. क्लासमध्ये तो 3 नंबर बेंचवर बसायचा. तो अतिशय शांत, संस्कारी आणि अभ्यासू मुलगा होता. त्याने कधीही घरातला मानसिक ताण आणि कौटुंबिक कल मित्रांना बोलून दाखवला नाही. पण एक सगळ्यात महत्त्वाची सवय त्याची अशी होती की तो नेहमी अनेक दिवस क्लासला गैरहजर राहायचा. इतर विद्यार्थ्यांना वाटायचं तो घरी बसून अभ्यास करत असेल, पण खरं कारण कौटुंबातला कल होता. आता त्याची ही सवय समजली होती की तो वारंवार दांड्या मारायचा. पण आता त्याचा शेवटचा मेसेज जो होता तो अतिशय विचित्र होता आणि त्याने सगळ्यांनाच प्रश्न पाडला आहे. खरं झालं असं, 21 ऑगस्टच्या दिवशी जेव्हा तो तिथे डोंगरावर जाण्याच्या आधी सकाळी नेमकं काय घडलं होतं. कुणालच्या मित्राने एका दुसऱ्या मित्राने माहिती दिली. सकाळी तो दुकानावर आला. त्याने दूध आणि किरकोळ सामान खरेदी केलं. तो त्यावेळेस शांत होता, पण त्याच्या मनात वादळ सुरू होतं. त्यांनी ही घटना घडण्याच्या काही तास आधी सकाळी साधारण 10च्या सुमारात इंस्टाग्रामवर एक शेवटची नोट लिहिली. चॅट सेक्शनवर जिथे गाणी आणि नोट शेअर करता येतात तिथे अत्यंत वेदनादायी वाक्य त्याने लिहिलं होतं आणि हाच त्याचा शेवटचा मेसेज होता. तो म्हणजे आय एम सॉरी एव्हरीवन, म्हणजेच मला सर्वांनी माफ करा. ही नोट फक्त त्याच्या फ्रेंड लिस्टमधल्या असणाऱ्या जवळच्या मित्रांना दिसत होती. त्याचा जो मित्र त्यासोबत अभ्यास करायचा त्याने दिवसभर इंस्टाग्राम पाहिलं नाही, पण संध्याकाळी 5 वाजता इंस्टाग्राम उघडलं, ती नोट पाहिली आणि त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. कुणालचा शेवटचा मेसेज, कुणालच्या आईच्या वडिलांनी दिलेली मुलाखत, त्यामुळे या प्रकरणामध्ये आता नवीन ट्विस्ट आलाय. पण आता तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असं सबस्क्राईब करा. धन्यवाद.